दिमागवरचा ताबा सुटलेला. अरे देवा, अरे मग तू अजून कोणावरही हल्ला करू शकतो. या अशांना ना पकडून आत टाकलं पाहिजे. खरंय. हे पण सिरियसली मला वाटतंय तो माथी फिरूज जरी असला तरी आपण कंप्लेंट करायलाच हवी. नाही प्लीज, पोलीस कंप्लेंट वगैरे नको प्लीज. ठीक आहे, नाही तू जे बोलतोस ते एका अर्थी बरोबरच आहे, पण आकाश प्लीज काळजी घे. बरं आकाश, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते. हा, आलेस. थांबा, मला सांगा, तुम्हाला अर्णव दादानी मुद्दाम गडबड करायला पाठवलंय? अर्णवने पाठवलं असणार, कळतच आहे की मुद्दाम पाठवले. ते सांगायला कशाला हवं? हे बघा मुलांनो, तुम्हाला काही माहिती नाहीये तेव्हा तुम्ही यात पडू नका. आम्ही कुणीही या कार्यक्रमाला येणार नाही आहोत. तुम्हाला बोलावलंय ना या कार्यक्रमाला. हा, मग जा, तुम्ही जाऊन बसा बाहेर. आणि तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही इकडून जाणार नाही. ओ अविनाश मामा, तुम्ही तरी चला ना. चला गप्प बसा. आमच्यापैकी कुणीही तुमच्या सोबत येणार नाहीये हे मी शेवटचं सांगते. आणि जर ऐकलं नाहीत ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, कळलं काय? आकाश, थंडगार लिंबू सरबत घ्या, बरं वाटेल. नमो दे बरं त्यांना. हो देते. थँक्यू काकू. शुभकर. काशी. आकाश, काय मी देते ना. कसं काय करताय? लहान नाहीये मी, घेतो. आकाश, तुम्हाला लागलंय म्हणून मी मदत करते. ठीक आहे, घ्या घ्या बघू. फोन आला, मी घेऊन येते. हा आकाश, इशूचा फोन येतोय, काय सांगू तिला? काकू प्लीज, ईश्वरीला या हल्ल्याबद्दल काही सांगू नका. उगाच घरी सगळ्यांना टेन्शन येईल आणि लॉन्च फंक्शन पोस्टपोन होईल. प्लीज. नाही हो, बरोबर आहे, पण काहीतरी सांगावं लागेलच ना. आई, माझ्याकडे येते, मी बोलते. हॅलो, हा बोल इशू. हॅलो ताई, अगं कुठे आहात तुम्ही? कार्यक्रम आता सुरू होईल आणि आईने का नाही उचलला माझा फोन? अगं इकडे ना थोडी गडबड होऊन गेली आहे. गडबड? कसली गडबड? म्हणजे आम्ही निघालोच होतो तिथे यायला, पण शेजारच्या भाटे काकूंची मुलगी खेळता खेळता खाली पडली. त्यामुळे मग आम्हाला तिकडे जावं लागलं त्यांच्या मदतीला. आणि काय ना, त्यांच्या घरी कोणीच नाहीये, सगळे गावी गेलेत. त्यांच्या घरी कोणीच नाहीये, सगळे गावी गेलेत, म्हणून मग आम्हाला थांबावं लागलं. आई अजूनही त्यांच्याचकडे. अगं